तुझसे ही सांस है, सदा रंग है तू रास है, सदा जग यूं ही आस है। आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे.
आईंच्या तासाला टंग मंगळ बड्डे कोणाच्या कोणाची चंगल पिरियडला तर नेहमी दंगल तरी चुकला नाही सरांचा अँगल कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नवे पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
संभवता पहिला प्रयोग ज्याला आपण म्हणतो यादृच्छिक प्रयोग तेवढंच तर ते आपल्या हातात नाही. तर साधारणतः आपण जे उदाहरण घेऊ, हा कॉईन आहे बरोबर आहे, तो आज करायचा आपल्या हातामध्ये, एअरटेल आपल्या हातामध्ये, जीवनाची ही काय आहे संभाव्यता आहे. तर तुम्ही आपल्या हातामध्ये तुम्हीच देऊ शकता. आता सुरुवात तुम्ही केली आहे, कदाचित इतरही बॅच जाग्या होतील अशी एक अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला एक तासिका दिली होती, पूर्ण जरी नसली तरी थोड्या वेळाची कॉईन होती, पण आपल्या वेळेची आपल्याला पाहता आपण लवकरात लवकर बाहेर तुमच्या सगळ्यांचे आलो. किती प्रकार बऱ्याच जणांच्या लक्षात येतो. मुख्य कला असले तरी आपण 12 प्रकार करतो. प्रेझेंटच घ्या, प्रेझेंटचे 4 उपप्रकार असतात. प्रेझेंट, Can you tell me the structure of simple present tense? सगळे एकत्र आनंद आहे, असं सगळ्यांच्या गोळ्या एकत्र यावं आणि पुढील तुमच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली, खरंच खूप छान केलं. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा मुलं तरी कधी जाता येतं जे दिसतात त्याच सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. हो अवसे परिलाट आली पुनवेत ही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही नाती
हरवून गेली पायी गती दे धीराला आशा उधळून गेली उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले घोरी रुसले न भाषी हवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी वीज बाळासाहेब साहेब यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपण गजर स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या शाही कर्माला या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने त्यांचं शिक्षक वल्लाळ सर, अंधारे सर, पोटभरे सर, दराडे भाऊसाहेब आज आमच्यात नाही तर माननीय श्री कैलासवासी जोरे सर यांच्या ठिकाणी आम्ही प्रतिमा लावून आपण सर्वांनी 1 मिनिट उभा राहून त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. तर आज कार्यक्रमासाठी आपले फुंदे साहेब, बाळासाहेब फुंदे साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार. धन्यवाद साहेब. त्या ते 2008-9 चे क्लास टीचर अंधारे सर यांचा या ठिकाणी सन्मान. सर यांचा सन्मान नाना बोर्डे. सरांनी या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. बरडे हे करतील. आजीनाथ ढाकणे हे करतील. आपल्या दिवसाचीच काम आहे त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान आपल्या त्यांनी होत आहे. कार्यक्रम करण्यासाठी जमले जावे. सर आतापर्यंत भरपूर कार्यक्रम घेतले, काही वाटलं नाही सर, पण आज असं मन भरून अंधारे श्रीकृष्ण, कांचन अंधारे, पांडुरंग ढाकणे, नाना कोरडे आणि स्वतः मी, मुलांना पण माहित आहे ग्रुप बनवण्यापासून तर पूर्ण पैसे गोळा करण्यापर्यंत आणि जे कोणी येत नाही त्यांना सर 1 नाही 10 वेळेस फोन लावला आम्ही, प्रत्येकाला 10 वेळेस. पण त्यांची तयारीच नवी म्हणायची. आमचा 36 पट होता, त्यापैकी आहेत आम्ही आज 28 जण आहोत. तर कृष्णांना एकच काम करायचा, तो डॉक्टर आहे. कसे की त्याला माहित असेल की हा आपला ऐकत नाहीये, मग तिथं जाऊन चहा प्यायचा, वहिनी आमचा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही त्यांना आमचा मित्र आहे पण तो यायला तयार नाहीये. म्हणजे त्यांचं मन जरी नसेल तरी बायकोचं ऐकावंच लागत ना. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे मुलींची सर्व जिम्मेदारी कांचन अंधारे हिने पार पाडलेली आहे. तिने सर्वांना कॉल केले, त्यांचे नंबर घेतले. आमचा अगोदर ग्रुप होता पण फक्त मुलांचाच होता. मग तिने मुली ऍड केल्या आणि आम्ही तो जो कार्यक्रम आहे हा केला आहे.
तर या ठिकाणी आज प्रत्येकाने 1 मिनिट 2 मिनिटं आपला अनुभव या ठिकाणी येऊन सांगायचं आहे आणि हा बंधनकारक आहे. सर्व अर्धा तासामध्ये आमचा कार्यक्रम होईल. त्यामुळे प्रत्येकाने 2-2 मिनिटं या ठिकाणी यायचंय. आपलं जे 16 वर्षापूर्वी जे काही गोष्टी झालेल्या आहेत हे प्रत्येकाने या ठिकाणी येऊन सांगायचं. तांडव टाकण्याने सुरुवात करावी अशी मी त्याला विनंती करतो. आपले मुख्याध्यापक प्राचार्य श्री बांगर सर या आमच्या स्नेह मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल प्रथमतः तुमचे अगोदर मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद. आणि सांगायसारखं असं आहे की आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, परंतु कुठंतरी एक शाळेचं जीवन आयुष्यात कधीच विसरता येत नाही आणि ते आम्ही विसरूही शकत नाही. ज्या शाळेने आम्हाला आयुष्यात कसं उभं राहायचं ते घडवलं, शिकवलं, ती आमची ही शाळा आज आनंदाने फुलून गेली आहे. आमचंही अक्षरशः मन भरून आलं की इतक्या 16 वर्षाचा कालावधी गेलाय. गुरु, शिक्षक आणि शाळा यांनीच आम्हाला ती दिलेली शक्ती आज कुठेतरी आम्हाला कळतंय की त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी होतो, लहान होतो, शिक्षा खूप मिळायची या भीतीपोटी कुठेतरी शाळा बुडवणं, पळून जाणं हीच ती शाळा होती जिथं कुपट येऊन उड्या मारून जाणं असेल किंवा मग इथं आमचे मित्र आहेत एवढे आता सगळे विद्यार्थी, ती आमची जी काही दंगामस्ती चालायची आज कुठेतरी ती सगळी भरून आली आहे. कळतंय आम्हाला की आज आपण भक्ताचा स्नेह होईल, त्या योगाने आपण बोलू. प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये चढ उतार आडी अडचणी चालू असतात, पण एकत्र येऊन आपण कुठेतरी एकमेकाला अजूनही सहकार्य करू. भले आपण आज दूर असू, कुठल्या पदावर आपण काम करत आहात, कुठे बाहेर आहात, परंतु ज्या शाळेने आपल्याला घडवलंय त्या शाळेचा स्नेह काही सुटत नसतो. त्या योगाने बऱ्याच जणांचं असं ठरलं की आपण कुठेतरी आता स्नेह मेळावा ठरवायची आहे, याचं नियोजन कसं करायचं यासाठी खूप काही सर्वांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसे प्रत्येकाला कोणती वेळ आपण योग्य ठरवता येईल. शाळा होत्या, मध्यंतरी बोर्डाच्या एक्झाम असायच्या, मग प्रत्येकाला पुढे येता येईल का, मग सुट्ट्या आहेत कसं करता येईल, मग त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न करून उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. त्याही पेक्षा ज्या संस्थेने आपल्याला परवानगी दिली, जे की साहेबांकडे आम्ही प्रतिनिधी म्हणून आलो, त्यांनी पूर्णतः सांगितलं की काय तुम्हाला सहकार्य लागेल ते आम्ही संस्थेच्या वतीने करू, तुम्ही कार्यक्रम करा. आणि त्यांनी एवढी आनंदाची गोष्ट आम्हाला कुठेतरी एक स्नेह बनवण्याची दिली, त्याचा आनंद आज आम्हाला खूप झाला. आणि आज सर्व एवढ्या वर्षानंतर कुठेतरी एकत्र येतोय, मिळतोय, त्याचा आनंद खूप आहे. त्याचबरोबर आता जर गमती जमती सांगायला गेलं तर वेळ खूप होईल. आता सगळ्यांना थोडं बोलायचंय, उशीर पण होत चाललाय, ते योगाने मी जास्त तर सांगत नाही, परंतु ही बॅच सगळ्यात थोडकर बॅच असेल असं मला वाटतं. कारण एक मॉनिटर म्हणून सगळे विद्यार्थी ठीक आहे नाही, अभ्यास तर करायचेच, परंतु दंगा मस्ती किंवा सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्येही पुढे होते. आणि आज एक आनंद असा आहे की सगळे मुलं कुठेतरी आपापल्या, प्रत्येक विद्यार्थी बिझनेस करतोय, कोणतरी काम करतोय, जॉब करतोय, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला याची जाणीव आहे की आपण जे काही शिकलोय त्याचा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्यात चांगला कसा फायदा करता येईल आणि आपलं जीवन आरोग्यदायी चांगलं कसं ठेवता येईल, यासाठी शिक्षकांच्या सर्वांच्या सहकार्याने ते संपर्कात राहतात. आणि इथून पुढे असं आम्हाला अजून परवानगी मिळावी जेणेकरून पुढे व्यवस्थित आणि चांगलं नियोजन करून आम्हाला अजून सगळे विद्यार्थी कसे उपस्थित करता येईल यासाठी आपल्या शाळेकडून आम्हाला सहकार्य मिळावं हीच अपेक्षा. आणि मी थांबवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे संचालक बाळासाहेब कुंदे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसंच सर्व वर्ग शिक्षक आणि वर्ग मित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी सर्वजण लांबून या कार्यक्रमासाठी एक दिवस त्यांनी वेळ काढला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. असेच त्यानंतर सर्वांनी आपापले मन व्यक्त करावं. आज एवढ्या वर्षातून 16 वर्षातून आम्ही इथे सगळे एकत्र आलो आहे. आज इथे सर्व वर्ग शिक्षक, आपले
संस्थेचे संचालक साहेब हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. आणि माझे वर्गमैत्रिणी मित्रमैत्रिणी हे पण सर्व ऍडजस्टमेंट करून आज इथं आम्ही एवढं फोर्स केलं ना त्यांना इथं येण्यासाठी, कित्येक दिवस त्यांच्या मागे लागून, आणि तरी पण नागलवाडी आणि शेट्टी इथले मुलं आज इथे आलेच नाहीये. एवढ्या वर्षामधून वर्ष निघून जातात. शिक्षण, करिअर, मुलं, लग्न, संसार यामध्ये सर्व मित्रमैत्रिणी अक्षरशः विरघळले जातात. कित्येक वर्ष तर भेट पण होत नाही. कोण तर दूरच कुठे असतात, कुठे काय करतात हे कुठेच काही माहिती नसतात. नंतर सोशल मीडियावर त्यांना एकत्र करून ग्रुप बनवून नंतर त्यांना नियोजन करायचे का नाही, 5 वेळा तारीख सर आम्ही पुढे ढकलली नियोजन करून, पण तरी पण मुलं तयार नव्हते. मुली अगोदर लवकर तयार झाले तर मुलं त्यांच्या अडचणी सांगतायत. एवढं सगळं हातात असून पण मुलं तयार होत नाही कार्यक्रमाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. हे प्रत्येकाने व्यक्त करा ना. आता मी तुम्हाला सांगतो, बांगर सरांचं एक उदाहरण सांगतो. सरांचा तास पहिले 4 तास झाल्यानंतर लघु सुट्टी होती. त्यानंतरचा तास बांगर सरांचा होता आणि इंग्लिश हा विषय होता. सरांना एक पहिल्यापासून चिड आपल्या सर्वांना माहिती. ते जर शिकायला आले आणि यदा कधी जर आपल्याला जरी भूक लागली असेल, कंटाळा आला असेल, आपण जांभळी दिली, सगळ्यात राग त्यांना पहिलं यायचं. आमचा मित्र आज आला नाहीये, सचिन नागरबाजी. सरांनी तास सुरू केला, आम्ही सगळे त्यामध्ये रमून गेलो होतो, आम्ही बारकाईने लक्ष देत होतो. पण त्याने अशी एक बारीक जांभळी दिली आणि सरांचं लक्ष तिकडे जाणं एकच झालं. आणि सरांनी पूर्ण तो जो फळा होतो पूर्ण तो सुंदर हातात तयारच होतो. आता सरांचा तास म्हणजे चांगला याच्यामध्ये आला होता. सरांना ती चीड आली. सरांनी जी फेकून मारला की त्याच्या चेहऱ्यावर लागला. तो चेहरा असा झाला, एक हसण्याची गोष्ट म्हणून सांगत असेल की पूर्ण त्याला काहीच दिसत नव्हतं. मग सरांनी लगेच उठ म्हणले, ये तोंड धुवून. मग त्याला ताजे लावलं, तो तोंड धुवून आला. असे काही किस्से असतील ते सांगा ना. आज आपल्यावर कुठलेही शिक्षक नाराज होणार नाही. मी सरांच्या वतीनं तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने हे जनरली बोलण्यापेक्षा आपल्या शिक्षकांबद्दल बोला किंवा आपल्यात काही अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या पण सांगा ना. आजचा दिवस आपल्या त्याकरता जाईल. यानंतर सारक शिक्षण संस्थेचे सचिव माननीय बाळासाहेब फुंदे यांनी आपल्याला कार्यक्रम करायची सर्वात महत्वाचा विषय परवानगी दिली. काही शाळेचे बऱ्याच ठिकाणी आम्ही इतरत्र फिरतो तेव्हा जेव्हा कळतं की आपल्याला संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव एनओसी देत नाही शक्यतो आपल्याला, कारण की मुलं येतात, जिम्मेदारी असती, सगळ्या गोष्टीचं याचं नियोजन करून देत नाहीत ते. पण आपल्याला दिली त्याबद्दल त्यांचे एक आभारी आहे. 2000 जी 8-9ची जी बॅच आपली, प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थ्यांनी इन सगळे 36 ते 37 विद्यार्थी राहायचे. काही एक्सटर्नल मध्ये 1-2 विद्यार्थी असतील किंवा सगळे इंटरनल विद्यार्थी राहायचे. आपण यायचो जायचो सगळ्या गोष्टी. पण हे दिवस गेले दिवस फक्त एक आठवणी, आणि त्या आठवणींना स्मृती देण्यासाठी आपण इथं आज एकत्र जमलेलो आहोत. तर सरांबद्दल बोल ना. मामा असं म्हणतात की सांगताच्या लोकांचे नवरा बायकोचे भांडणं झाले तर ते गावात जात नव्हते, रानात जाऊन काम करायचे. ते त्या मामाला म्हणायचे, पण नाव कोणाचं सांगायचे? रामामा असं म्हणले, सांगताच्या लोकांचे नवरा बायकोचे भांडणं झाले की ते रानात जाऊन काम करते. म्हणजे असे काही गोष्टी आहेत ना बोलण्यासारख्या, भरपूर आहेत ना. म्हणजे अशा काहीतरी सांगा ना, जे करून आपल्याला आपल्यामध्ये विनोद काहीतरी होईल ना. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब फुंदे, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बांगर सर, गोल्ला सर, आंधळी सर यांचे इथं जमलेले आहेत. सगळ्या शिक्षकांचे मी पहिल्यापासून मनापासून आभार मानतो. या शाळेमध्ये मी फक्त 2 वर्ष शिकलो, त्यात 8वी आणि 9वी. त्याच्यातला माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोल्ला सरांचा. 9वीत असताना क्लास चालू असताना कंटिन्यू मुलं हसायचे आणि माझा स्वभाव पहिल्यापासून हसरा आहे. मला हसल्याशिवाय जमत नाही. काय व्हायचं, कंटिन्यू सर आले का 5-10 मिनिटं आले, सर मला उठवणार, तेच होतं. पण सराला मी बोललो आल्या सर आम्हाला त्या टायमाला कळायचं पण ओळख नव्हतं. तर सरांचा माझा एक सरने सूचना दिला होता, तुम्हाला आजही लक्षात येईल. जीवनाच्या प्रवासात खूप काही मिळायचं असतं,
जीवनाच्या प्रवासात खूप काही मिळायचं असतं. एकदा ठोकर लागली म्हणून परतायचं नसतं. आपलं सुख हे आपल्याला शोधून काढत असतं. लक्ष्मण, राम चालक, कांचन आंधळी, त्याचबरोबर कृष्ण आंधळी यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. एक किस्सा सांगायचा झाला तर जरेसर असताना जरेसर मला वाटतं दहावीच्या वेळेस गणिताच्या तासाला होते आम्हाला. त्यावेळेस कोळसन बर्डे, लक्ष्मण आणि मी एके बेंचवर बसायचो. बरं ना. त्यानंतर कंपास असायची त्या डावाला कर्कट आम्ही एकत्र वापरायचं. त्यावेळेस जगेसर म्हणायचे तुम्ही तिघं एकत्र वापरिता तिघात एक मंडळी करतात का असं बोलले. एवढा मला किस्सा आठवतो. जय जय महाराज. आणि हा पाठीला सर्व करायला का जाणून बुजून असं करणार त्याच्या मागचे आम्ही गेलोत ना बरं त्याला हसू सहन व्हायचं. त्याला आमचा राम किंवा हसायचा म्हणजे तो पूर्ण हे व्हायचं. त्याचा आवाज निघायचा. आवाज निघाला की मग आम्ही या खिब्यांचं उठलो. दररोज आम्हाला नाना कोरड्यामुळे लय मार बसलेला सर. त्यामुळे यानंतर वावरे गोरक्षे त्यांनी 2 शब्द बोलायचे. आवाज येतो. गावात मराठी शाळेमध्ये होतो 5वी पर्यंत. नाही 7वी पर्यंत. 8वीला आलो. बोललो सर क्लास टीचर होते. भाषण आलं तर आता गावाकडे गावाकडे 5वी काही शिक्षक काहीतरी असं संजोग होता. आता मला वाटलं भाषण म्हणजे काय असते काय पाठ बीट काय करायची गरज नाही म्हणून पुढं जायचं धाड 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 बोलायचं. दुसरा दिवस होता पाठ करायला आणि म्हणलं तू पाठ करून नाही करू. म्हणलं काय असते ती एवढं काय बोलायला काय भ्यायचं. दुसऱ्या दिवशी आलो आंधळी सरनी नाव घेतलं गेलो पुढं पैसा आठवणा काय बोला दुसरंच बाड 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 लाट लाट उडायला गायब. नंतर एक बांगर सरचा किस्सा आहे. ते म्हणजे राव मुलं लय नालायक असते तसं ऐकत नाही. मुलाची हातावून परीक्षा घ्यायला पाहिजे शितावून परीक्षा घ्यायला पाहिजे. ते मी लागलो असं काय झालं तुला. मी म्हणलो सीता म्हणलं राव म्हणतली का काय असे किस्से होते राव. आज लय भारी वाटते मस्त वाटतं. एवढ्या दिवसातून एवढे मित्र मैत्रिणी आले समोर. आता काहीचे लग्न झाले त्याच्यामध्ये 1-2 जण राहिले त्याला तर भेटलं काय तुमचे किती झाले ते सांगायला. अरे बाबा इथं काही नाही एक भेट ना तो 3 किलो. बरं वाटतं. बरोबर. यानंतर प्रतिभा आंधळी. चला आपले मनोगत व्यक्त करायचे. चला लवकर. धन्यवाद. मला सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. चला गौरव वावरे. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे पहिले स्वागत करतो मी. आपण एवढ्या उपस्थिती दाखवली ना 36 पट होता. किती 38 ना 36 पट होता आपला. त्याच्यात बऱ्याच लोकांना आम्ही म्हणजे बऱ्याच मित्रांना सांगितलं पण कोणी काय उपस्थित राहिले नाही. आता आले तर एवढ्यातच आपण समाधान मानू. आणि सगळे सर लोक आपले सगळ्यांनी आपल्याला कार्यक्रमाला तिने शोभा वाढवली त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. आणि आमचा एक मित्र आहे कृष्ण आंधळे पायगनचं नावाला 8वीला होते बघा विज्ञानला. आणि कृष्ण आंधळेला सांगितलं होतं म्हणजे वर्गात सगळ्यांना सांगितलं की अॅमीटरची मला व्याख्या सांगवा. आणि व्याख्या सांगायची पण पुस्तकात बघायचं नाही. तर ठीक आहे म्हणे पुस्तकात नाही बघायचं. आणि कृष्ण आंधळेने गपचीप पुस्तकात बघितली आणि सांगितली. तर ते सरनी पाहिलं पायगन सरांनी पाहिलं. तर पायगन सरांनी पाहिल्यानंतर पळत येऊन त्याच्या पोटाला चिमटा घेऊन ना त्याला मारलं. त्याच्यानंतर कृष्ण आंधळे म्हणलं सॉरी सर मी काय नाही म्हणलं मी पुस्तकात पाहिलंच नाही सर. नाही मी पाहिलं म्हणे तू पुस्तकात पाहिलंच. म्हणजे असे काहीतरी किस्से आहेत. पण आता बरेच दिवस झाले म्हणजे आता 16 वर्षे मागे गेल्यामुळे काय आठवत नाहीत. पण सर्वांना मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे स्वागत करतो. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर पूर्ण अभ्यास केला पूर्ण तयारी केली
हो त्याला विचारलं तर तो पूर्ण सांगायचा आणि त्याचं नसून असेल सर आम्ही दहावीला आलो तर तो अभ्यास करून घेतलाय आणि कार्यक्रम घेण्यासाठी काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला एकांती सांगेल. मी बोलले पण खाल्लेले हिशोब घेतला जाईल. मला म्हणलं मी हिशोब येणार आहोत. एक जर मला एकत्र यायचं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यामुळे आता मी काही समजा मी मित्र सुनील हंकर हावे आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं आपण स्वागत करतो. तर हा भेटा पण कॉल केली सर. तर आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. मंचुरी असो आपल्याला सगळ्यांना हसवणार. सर्व आल्यानंतर सर्व मुलांचं अभिनंदन. तर मी आता एक किस्सा सांगतो. मला मी एकदा 10वीला असताना मला बांगर सर म्हणले तू जर लक्ष नाही ठेवलं तुला डायरेक्ट मंचरवाडीच्या तळ्यामध्ये फेकून द्यायचं. तेव्हापासून मी आहे ना पुढं बघायचं, खाली बघितलंच नाही. नंतर त्याच्यानंतर आंधळे सर आले का मंचरे रावबा दररोज तास झाला का मला दररोज अर्धा तास उभा करायचा. कधी कधी पायगन सर आले का मंचरे रावबा घेतला बॉटल चिमटा चालूच राहायचं. सर्व सरांना मीच दिसायचो. काय काय धोरण होतं काय नाही मला हेच कळत नाही. आणि सर्वात जास्त म्हणजे त्यांनी सांगितलं ना आणि कथा सांगितली किंवा सांगितलं तरी पाठ होऊन जायचं. पुन्हा पुस्तकाचं उत्तर वाचायची गरज नाही. नुसता धडा शिकवला ना प्रश्न नुसतं विचारलं तरी ऑटोमॅटिक आठवायचं. इतकं भारी शिकवतात गोदार सर. त्यानंतर माझे 2 शब्द बोलवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. चला ना असं झालं भाषण केलं तुम्ही या आतापर्यंत या आपल्या गेट टुगेदर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आणि लक्ष्मण सानप, पांडुरंग ढाकणे आणि कांचने यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले. चलक श्री बाळासाहेब फुंदे साहेब आणि आपले शाळेचे प्राध्यापक श्री बांगर सर आणि इतर शिक्षक वृंद आणि शिक्षिका वृंद. तर हा आपला स्नेह संमेलन मेळावा आपण 16 वर्षानंतर एकत्र येतोय. जसे आमचे सहकारी मित्र लक्ष्मण साल आपल्याला गेट टुगेदर करण्यासाठी तर ते एक संकल्पना चांगली होती म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला आणि सानू सरांच्या मदतीने या ग्रुपला चालना मिळाली आणि सगळे मित्र एकत्र आले. जसे आज आपण एकत्र आलोय तसे ग्रुपवरती सगळे एकत्र आले. सगळ्यांची चर्चा झाली आणि तारीख जी ठरवायची होती आपल्याला कार्यक्रमासाठी तर ही तारीख जवळपास 3 ते 4 तारखा आपल्या बदलल्या गेल्या आणि आजची तारीख ती ठरली गेली. तरी आपले आवडते शिक्षक अजूनही 2 शिक्षक आपले या कार्यक्रमाला नाही आहेत याची खंत वाटते. आणि आपले सर्वांचे लाडके आदरणीय कैलासवासी जरे सर हे आज आपल्यात नाही आहेत याची थोडीशी खंत वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण सगळे मॅच्युअर झालो आहोत. म्हणजे कसं आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात की आपल्याला एक कुटुंब सांभाळायचं असेल तर आपली काय हाल होतात. पण आपल्याला आपल्या जेवढे काही मित्र आहेत 35-36 असतील किंवा 42-43 मुलं आपले होती सगळे. पण यांना सगळ्यांना एकत्र करणं आणि यांना सगळं एकत्र 4 वेळेस नाही 10 वेळेस कॉल करून बोलवणं आणि यातही नागलवाडीकर फक्त आमचा मित्र आजीनाथ ठाकणे तो वेळ काढूनही आपल्याकडे हजर राहिला आणि त्याच्या 2 भाषांचे लग्न होतं त्याच्यामुळं तो ऍडजस्ट करत इथपर्यंत आला. पण बाकीचे जे आहेत इच्छा आकांक्षा मेल्यात अशातली गोष्ट ती 2 शब्द लागतीलही मनावरती. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस 8वीला आलो त्यावेळेस पायकन सर हे विज्ञान विषयाला होते आणि विज्ञान विषयाच्या याच्यामध्ये खूप काही अशा गोष्टी झाल्या की त्याच्यामध्ये आम्ही खूप वेळा पायकन सरचा मार पण खाल्ला. आणि गोलार सर तर होतेच मराठी विषयाला. पण सहजासहजी त्यांचा विषय म्हणजे असा होता की मराठी भाषा आपली मातृभाषा असल्यामुळे ती समजून जायची लवकर. पण वैज्ञानिक भाषा थोडक्यात विज्ञान हे लवकर समजायचं नाही. कधी कधी चुकायचो आणि चुका ह्या होतच असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की असा किस्सा होता ज्यावेळेस मी 10वीला आलो त्यावेळेस जरे सर होते
आणि बांगर सरांचं इंग्रजीचा विषयाचा म्हणजे अगोदर एक लेक्चर राहायचं म्हणजे अर्ध्या तासाचं. त्यावेळेस माझा छोटा बंधू तुषार आंधळे हा 5वीला आला होता आणि आपल्याकडे शाई पेन होते पाक त्यावेळेस. अरे तुम्ही शांत बसा, तुम्ही तर काहीच नाही, तुमच्यापेक्षा दाढी मिशवले पोरं मी हाणलेले आणि ते बुटा खाली तुडवलेले. आणि तो एक असा किस्सा झाला होता. आपल्या भगवान बाबाची मूर्ती ह्या ठिकाणी होती समोर इथं वाळगाच्या, आणि अर्जुन काशीद आणि सचिन सरांचं मेवना सचिन टॅकाळे आहेत, हे दोघ जण होते. त्यांच्याकडून एक काच फुटली. जरी सरांनी आपल्या बांगर सरांनी एवढे मारले आयुष्यात कोणाला मारणं नसला नव्हतं एवढा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही इथून आपण शिकून गेलो त्याचाच फायदा आपल्या सर्वांना झाला. सर्वांना म्हणजेच की राम सानप तो आता MIDC मध्ये रांजणगावला कुठल्या तरी एक चांगल्या पदावरती एक सुपरवायझर मला असेल, बरोबर ना. आणि पांडुरंग सर यांची स्वतःची लॅब आहे. सानप सर इथेच शिकवत होते आपल्या मुलांना आणि आजही त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मयूर ढाकणे हे आपले जे वर्गमित्र आहेत, तरी कुठल्या ना कुठल्या तरी बेसिसवरती आपला सिद्धार्थ केशर हा एक तिथे आहे पैठण साईडला बँकेमध्ये, कुठली तरी अर्बन बँक. सिद्धार्थ कोणती आहे? समता मल्टी. तर हाही तिथे कार्यरत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोण की आपला सगळ्या वर्गातला सगळ्यात विद्यार्थी म्हणणार आपण संदीप गोरडे असतो, देशाची सेवा करतोय. आर्मी म्हणजे खरंच त्याचा अभिमान आहे आपल्याला. आणि आज तो त्याची 2 तारखेचं त्याचं रिझर्वेशन होतं, 4 तारखेला तो आपल्या कार्यक्रमाला हजर राहणार होता. पण पहलगाम ज्या हमल्यामध्ये जे काही आपले पर्यटक गेलेले होते यांच्यावरती हमला झाला आणि मारले गेले, तर त्या पहलगामच्या हमल्यामुळे त्याला रिझर्वेशन कॅन्सल करावं लागलं. कुणी शेती करीत असेल, शेती तर सगळेच करतात, प्रत्येकाला शेती आहे, पण जो काही शेतकरी आहे तो ही जगाचा पोशिंदा आहे असं नाही कमी समजायचं स्वतःला की आपण फक्त शेतीच करतोय. याच्यात कधीही कमी स्वतःला लिखून घ्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यातील पुढची वाटचाल जी आहे आपले म्हणजे काहींना एक मुलगा असेल, मुलगी असेल, किंवा आमच्या भगिनी आहेत त्यांना 1-2 मुलं आहेत की यांच्या भविष्यासाठी खूप काही म्हणजे आपण पुढचा विचार करत असतो. काही गोष्टी अशा चुकून जातात आपल्याकडून. आपण मनुष्य आहोत, मनुष्याची चुकी होती, देवाची सुद्धा चुकी झालेली आहे, त्याच्यामुळे मनुष्याची चुकी होणं हे साहजिक आहेच. किंवा म्हणजे कुठल्या तरी साच्यात बसवायचा म्हणजे कुठली तरी काही मूर्ती तयार करायची असेल एखाद्या मूर्तिकाराला, तर तो त्याच्याकडे साचा असतो. त्या साच्यामध्ये ती मूर्ती बरोबर पांडुरंगाची घडवायची की भगवान श्रीकृष्णाची घडवायची की आपल्या भगवान बाबाची घडवायची हे त्याच्या हातात असतं. आणि त्या मूर्तीच्या त्या साच्यावरती डिपेंड असतं. असेच आम्ही म्हणजे थोडी म्हणजे पाठपरिचय राहायचा आणि त्या पाठपरिचय काय असेल ते राहायचं. आणि गुरुवारचा दिवस तो माझ्याकडे आला होता, राहुल ढाकणे, मयूर आणि मी. तर त्यांच्या लोकांची तयारी झाली, त्यांनी सुविचार वगैरे सांगितलं. पण बोधकथा माझ्याकडे होती. बोधकथा काय सांगायची मला माहितच नाही, मी वाचलीच नाही कधी. आणि किस्सा असा झाला माझ्या लक्षातच नाही आज माझा म्हणजे गुरुवारी आणि मला बोधकथा सांगायची किंवा काय. आणि हे उठले दोघं, यांनी सुविचार सांगितलं, त्यांनी ते पूर्ण त्या दिवसाचं वर्णन सांगितलं. आणि मला काय सांगायचं मी विसरलो, मला काही सांगायलाच भेटलं नाही. मी सांगितलं अकबर आणि बिरबल तिथं नागपुरात तिथंच पुढंच नाही गेला. हे किस्से असतात. आणि ज्यावेळेस मी 10वी सोडली आणि ज्यावेळेस आम्ही 11वी 12वीला अनाथ आश्रम म्हणजे थोडक्यात विकास शोध उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिकते बोली शकते तिथे होतो. राहुल, मी आणि मयूर सुरुवातीला, नंतर पांडुरंग, नंतर ते पांडुरंग सर परत वापस गेले काय कारणास्तव. आणि असो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेही आणि भरपूर काही दंगामस्ती केली, या ठिकाणी नाही करता आली, केली नाही तेवढी. त्यावेळेस घाबरायचो आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राध्यापक होते. ऐका नाना कोरडे आमचा वर्ग म्हणजे भरला होता आणि काहीतरी बाहेर झालं होतं आणि आम्हाला ज्याची चूक होती त्याचं नाव घेतलं जायचं आणि बांगर सरच्या टेबलवर आम्ही तिथं त्या मुलाला जायचो. तर जुनं ऑफिस होतं, तरी पण भाऊसाहेब होती, भाऊसाहेबजी त्या ठिकाणी होती. नाना गेला ना, एकनाथ कोरडे सरांनी बोलवले, ओके. नाना उठला, बाहेर गेला,
आणि बाहेर गेल्यानंतर बऱ्याचलं काही काम असेल सरांजवळ सरांनी दिवशी जाऊन उभा राहिला. सरांनी खुर्ची साईडला ठेवली, साईडला सरकीतून बाहेर आली आणि नानाला काही माहितच नाही ना. हीच ना सरांनी लाट मारली, नाना डायरेक्ट भोशा भरत तोंडावर गेला. भोशा भरत माझं नाही नानाचं काही काम आलं, पण नानाने तिथे पण काही बोला की मग सरांनी मला लाट मारली म्हणून. बांगर सर, आमचे सहकारी स्टाफ आणि माझे विद्यार्थी. आता माझे विद्यार्थी जरी असले तर आमच्या बरोबरला आले. सकाळीच मंत्रीने फक्त मला उठलून नाही घेतलं. चला कुठेतरी एक आनंदाचे क्षण असतात. माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, म्हणजे परीक्षेसाठी नाही, की काय करतो तुम्ही हा जो एक विद्यार्थी मेळावा ठेवला किंवा गेट टुगेदर ठेवला, याचा उद्देश काय होता? कशासाठी? फॅमिली नाहीत का तुम्हाला? एकत्र काय येऊन साध्य काय? म्हणजे कुठंतरी आपण समाधान शोधत असतो. आपल्या सर्वांचे फॅमिली हरल्या भरल्यात, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, जो तो आपापल्या पद्धतीने स्टेबल आहे, स्थिर आहे. परंतु एक मनात खंत असते, कुठंतरी एक समाधान, विचाराला आपले जे काही कोणले विचार ते बाहेर पडणं, ह्या गोष्टीसाठी आपण एकत्र असतो सगळे. आणि ज्यावेळेस तुम्ही विद्यालयामध्ये शिकायला होता, त्या जवळजवळ आमची बॅच जवळजवळ पूर्ण नवीन होती. त्यावेळेस एक गोष्ट म्हणजे आजही आहे आमच्या सर्वांमध्ये ती की तळमळ. मी सकाळचा विषय झाला आमचा की 2009 पर्यंत आमचा विद्यालयाचा एक पॅटर्न होता, शिकवणं, पाठांतर करून घेणं, नाही अभ्यासाला का धोपटणं. हा 2009 पर्यंत पॅटर्न. 2009 नंतर सर्व शिक्षण अभियान आलं, ऑनलाईन कामकाज आलं, ना शिकवणं पूर्ण होतंय, ना पेपर तपासणं होतात, ना ऑनलाईन काम. म्हणजे सांगतो 365 दिवस वर्षामध्ये आणि 500 परिपत्रक वर्षामध्ये येतात. दिवसातून 3 परिपत्रक. सकाळी सर म्हटले काल एक मीटिंग चालू, मीटिंगची माहिती चालू, तो पुण्यावरून अधिकाऱ्याला म्हणाला की दुसरी माहिती घ्या. म्हणजे एकच काम पूर्ण झालेलं नाहीये. मध्ये आमच्या काही शिक्षक बांधवांनी यादी काढली शिक्षण क्षेत्रातले अभ्यास, म्हणजे शिकवणं या व्यतिरिक्त कामाची 105 कामं होते. त्यामध्ये जवळजवळ 5-7 कामं डबल आले होते. मी म्हणतो ठीक आहे 5-7 सोडून देऊ, किमान 70-75 कामं वाचताना एखादा मला वाचता येत नव्हते, शिकवणं व्यतिरिक्त ते शिक्षकाला आहे. आणि ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काम आपण मी करतोय. पालकांची अपेक्षा, तुमची अपेक्षा, तर मग त्यावेळेसही शिकवण्याची होती, आजही आहे. अडचण काय येते? कधी कधी आमच्या कोणा चुका घडल्या असतील, आता बरेच किस्से सांगितले की न विचारता हाणलं, न विचारता हाणा. आम्ही असं काय एखादा शिक्षक ठरवून आलेलो नसतो हे चला आज मंत्र जाऊन वाटायचा. पण मनसेचा प्रॉब्लेम असा होता की तो कसा सापडत नव्हता, असा नव्हताच. त्याला जर लहान मुलांनी चितकं वैतागलं त्याला इतकं चिडवायचे, तो म्हणला मी आज आत्महत्या करणार. पोरं त्याला त्रास द्यायचे. मला हळूहळू सांगितलं, एकदा येऊन सांगितलं की सर ते मंत्री म्हणतो आत्महत्या करायचं, ते बिघडलंय. त्याला दुपारी सुट्टीत बोलून घेतलं. मला प्रॉब्लेम काय तुझा? ते मला कोणीच नीट बोलणार काय का नाही काय बोले. अरे मला झालाय काय तुला? आणि मला प्रत्येक तासाला सर आणते मधल्या सुट्टीत पोरं घोड्या काढते, कोणी नीट जेवण नाही ना, कोणी नीट वर्गात बसवून जाय ना, जाऊन तरी काय करू. त्याला चांगला अर्धा पाऊण तास मी बाजूला घेतलं आणि त्याला सांगितलं की तू आता काय कर, जे तुला चिडवतात ना त्यांच्या पुढे 2 पावलं जाऊन त्यांना तू बोलत चल, त्यांच्या तू घोड्या करीत चल, तुला काय म्हणतील मी पाहिजे. असा त्याला एक मानसिक आधार दिला. आणि त्याचं आश्चर्य असं मला वाटतंय, 2 वर्षापूर्वी त्याला गाडी ड्रायव्हर म्हणून नेलं होतं. त्याचा मराठी इंग्रजी वाचायचा प्रॉब्लेम, म्हणजे मराठी सुद्धा नीटनाटकं वाचता येत नव्हती त्याला, इतका तो कच्चा होता. आणि मी ज्यावेळेस त्याला कुठे आपण मला श्रीगोंद्याला घेऊन गेलो त्याला, ते इंग्रजी मधले फॉर्म काढले, कॉम्प्युटर कोर्स केला, कॉम्प्युटर वाचत होता, ते इंग्लिशचे परिपत्रक वाचत होता, सोडण्यासारखे नाहीये. पूर्वग्रह दृष्टिकोन असतो. 2 वर्षापूर्वी किस्सा काढला एक. पारगावचा एक मार्केट म्हणून पालक होता, दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर 12वीचा. संध्याकाळी मला फोन आला, कुठून तरी नंबर घेतला त्यांनी, सर उद्या इंग्रजी पेपर आहे. म्हटलं मग नाही ना लय अवघड आहे. मला पेपर तुला नाही तुझ्या मुलाला द्यायचा आहे. नाही ना पण पेपर लयच अवघड आहे. मी त्याला दुसऱ्यांदा म्हणलो पेपर तुला नाही तुझ्या मुलाला द्यायचं, तू का टेन्शन घेतो, तू येऊ नको म्हटलं, मुलाचं होईल व्यवस्थित काय होईल.
तो चुकून आलाच, पोलीस व्हॅन आली, तोच सापडला, पोलिसांनी कुठला घेऊन गेले. तुमच्या गोष्टीवर लक्षात आलेलं नाहीये. पैसे कोणाला द्यायचे? मुलाला. टेन्शन कोण घेतोय? पालक. उडसूड पालकाला. गणित कोण शिकवतोय रे? इंग्रजी कोण शिकवतोय रे? बापाची यायचं न समजलं कसं? अगदी तुम्ही जन्मल्यापासून एक दृष्टिकोन करून ठेवला. गणित अवघड, इंग्रजी अवघड, विज्ञान मध्ये फॉर्म्युले अवघड. अरे याला शिकवणारा अवघड म्हणतोय, शिकणारा अवघड म्हणतोय, न त्याला काही कळत नाही तोही अवघड म्हणतोय. हा पूर्वकृत दृष्टिकोन आहे. मग हा आपला व्यक्तीबद्दल असतो, हा आपला समाजाबद्दल असतो, हा आपला शाळेबद्दल असतो, आपल्या रिलेशन मध्ये असतो, विषयाबद्दल असतो, जॉब बद्दल असतो. आपण ते डोकून पाहत नाही आणि म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी चुकतो, अलगद चुकतो. आज गणितामध्ये साइन कॉन्स्टंट सरांनी हाना सुरू केलं. सरांना मग हळूच म्हणलं, सर काच फोडू नका. मग बरं झालं, पोराला कोणाला नाही लागलं. सर म्हणले बरं झालं, त्याला जाऊ दे. कारण तो इव्हेंट एवढा राग येत नाही, सरांनी हाणं ते चूक नाहीये. कारण तो इव्हेंट असा होता, ती काच एवढी मोठी होती, ते काच जर अंगाला लागली असती तर काही होऊ शकत होतं. सद्गुरू भगवान बाबांची कृपा, त्या दोघांनाही काही लागलं नाही. म्हणून तो क्षण असा होता की राग येण्याचा क्षण होता. म्हणून आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहा. आणि यश म्हणजे काही नसतं, आतून मनाने समाधानी राहा. भाकर मिळाली खुश, नाही मिळाले त्याच्यापेक्षा खुश. काही नसतं, आपल्या हातामध्ये काही नाही. पराधीन आहे पुत्र मानवाचा आणि कुछ सहके जिंदगी जीनी पडती आहे. सगळ्याच गोष्टी एकाच तराजूत मोडल्या ना जगू शकत नाही. काही नजर करावं लागतं, सोडून द्यावं लागतात, काही सहन करावं लागतात, काही विसरून द्यावं लागतात आणि काहीला सामने जावं लागतं. सर्व इव्हेंट आपण एका कॅटेगरीमध्ये कधीच बोलू शकत नाही आणि मोजून जगणंच होऊ शकत नाही. विशेषतः लग्न झाल्यानंतरची कसरत आहे हे तुमच्या बऱ्याच लक्षात आलं असेल. मुलींपेक्षा मुलांची जास्त कसरत राहते लग्न झाल्यानंतर. फॅमिली मेंटेन करता करता, फॅमिली रिलेशन मेंटेन करता करता. मुलींचं एकेकडचं असतं, आईचं वेगळं, सासरवाडीचं वेगळं. हे रिलेशन मेंटेन करणं हे खूप मोठं यश आहे. त्याच्यामध्ये तो जिंकला का, तो जिंकला, कलेक्टर नका का व्हायना. सांगण्यासारखं भरपूर आहे, वेळ होतोय. आणखी माझ्या सहकारी बांधवांना बोलायचंय. या ठिकाणी तुम्ही आयोजन केलं, आमच्या साहेबांनी परवानगी दिली. विशेष म्हणजे तुम्ही शाळेची निवड केली. हसत खेळत या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून. धकाधकाचे जीवन इतकं वेळ की कोणी कोणाला म्हणजे असं होतंय, एखाद्याच्या मौतीला गेले ना तर तिकडे मड दळत असतं, बाकीचे वाटचाल चालू असतं, कोणालाच कोणाचं गेलं नाही राहिलं या काळामध्ये. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही काय इथं आलात. माझा उद्देश विचारायचा तो होता. म्हणजे मारुतीला गेल्यानंतर सुद्धा माणसं 2 मिनिटं तिथं स्थिर राहत नाही. मेलं जाळा त्याला, जाणार जायचं बाकी निवांत बसते सावली बाबू. इथपर्यंतची अवस्था बिकट झालेली आहे. अशाही काळामध्ये तुम्ही एकत्र आलात, आम्हाला तुम्ही निवडलं, आम्हाला पाचारण केलं, आमच्या साहेबाला पाचारण केलं, शाळांची निवड केली, त्याबद्दल खरोखर तुमचं ऋण व्यक्त करतो संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने, साहेबांच्या वतीने. आणि संधी दिली त्या ठिकाणी मग बोलण्याची थांबतो. जय हिंद, जय महाराज. गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आज तुम्ही सर्वजण या स्नेह मेळाव्याकरता एकत्र आलात. 16 वर्षानंतर हा योग साधताय आणि आमच्या विद्यालयामधला हा पहिलाच मेळावा. तुम्ही आता ती परंपरा सुरू करून दिली आहे. कदाचित यापुढं ती अशीच चालूही राहील, परंतु आठवणीत मात्र पहिलाच राहत असतो, ते लक्षात ठेवा. त्यामुळं या परंपरेचे तुम्ही खरे शिल्पकार आहात. त्यामुळं तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो. या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की तुम्हाला जास्त ऐकायचं. तुम्हाला ऐकता ऐकता तुम्ही जे काही या 16 वर्षामध्ये मनात साठलेलं होतं आमच्याबद्दलचं, तेच तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं असं वाटलं. आमच्या महाराजच प्रकरण तुम्ही जास्त सांगितले. तुम्ही आयुष्यामध्ये काय बनलात, काय झालात, इथं जो प्रसाद मिळाला तो प्रसाद घेऊन तुमच्या जीवनाची इमारत कशी तयार झाली ते ऐकण्यासाठी आम्ही खरं तर उत्सुक होतो. दादांनी सांगितलं त्याप्रमाणे इथं तुम्ही कसे घडत गेलात. शाळा ही संस्कार घडवणारे केंद्र आहे. इथं तुमच्या एक यशस्वी नागरिक, यशस्वी गृहस्थ, यशस्वी मुलगा म्हणून कशा अर्थानं परिपूर्ण झाला ते ऐकण्यासाठी आमचे कान उत्सुकलेले होते. असो, हे जो मार असतो शाळेमध्ये दिलेला, मग एक गीत होतं, छडी वाजे छम छम आणि विद्या गम गम.
तुम्हालाच मारलं अशातली गोष्ट नाहीये, आम्ही पण खूप मार खाल्लेला आणि मला वाटतं ते प्रसंग मी तुम्हालाही सांगितलेले असतील. आज नाना समोर आहेत. तुमच्या शाळेतल्या आठवणी तुम्ही ज्यावेळेस सांगत होतात त्यावेळेस मलाही माझ्या शाळेतली एक आठवण आठवली होती. कधी कधी आपली चूक नसतानाही आपल्याला मार बसतो आणि चूक करणारा मात्र निष्ठून जातो. माझ्या बाबतीत असं घडलं होतं, पण मी चूक करणार होतो सर आणि माझ्यामुळे दुसऱ्या मुलांना मार बसलेला होता. हे असं खटक्याचा पेन असायचा आणि ते असे स्प्रिंग ते रिफिल असे दाबत असताना अचानक बोट सटकलं आणि रिफिल उडाली आणि उडून नेमकं मुलींच्या रांगेमध्ये त्या पुढच्या बेंचवर एक मुलगी बसलेली असायची. तिचं नाव मला आठवतंय, 94ची गोष्ट ही, वंदना असं तिचं नाव होतं आणि तिच्या अंगावर 2 रिफिल पडली. गाडशिव पारगावची मुलगी होती ती. आता आपण मुलांची नावं ठेवलेली असतात, ती जरा तब्येतीनं चांगली खात्या पित्या घरची होती म्हणून आम्ही तिला गेंडा म्हणायचो. आणि तिच्या अंगावरती रिफिल पडल्याच्या नंतर विंचू चावा तशी ती चौतळून उठली, सर कोणीतरी मला कांडी पिकून मारली. आता त्यावेळेस नेमका आमचे प्राचार्य नंतर परत 3रा राऊंड सुरू केल्याच्या नंतर मी म्हटलं, मग सर आम्हीच काय मार खायचा, एखाद्या मुलीनेच मारली असेल. मग परत मुलींनाही मार सुरू, त्यांना तरी कशाला सुट्टी द्यायची. असं परत सगळ्या वर्गाला परत 2 राऊंड झाले तरी कुणी सांगत नाही. 3ऱ्या राऊंडला ज्यावेळेस त्या प्रभाकरच्या हातावर छडी पडली आणि त्याला ती जिव्हारी लागली, तळमळून तो उठला आणि म्हणला, सर आता आम्ही काय मार खायला मोकळे, याने मारली होती. आणि असं म्हटल्याच्या नंतर खरा गुन्हेगार सापडला. मग कशाला विचारता. माझ्यामुळं निरापराध मुलाला इतक्या छड्या बसल्या होत्या, त्याचा सरांना खूप राग आला आणि सरांनी मला असं उभं केलं पुढं. त्यावेळेस आमच्या वर्गात काय फरशा वगैरे टाकल्या नव्हत्या, वळू असायची मोकळी. सर म्हणले घुम जाव, त्यांचा एक शब्द असायचा तसं, घुम जाव म्हणजे तिकडं तोंड कर. आणि दरवाजाकडं असं तोंड करून मला उभं केलं त्यांनी आणि पलीकडे गेले आणि सांगितलं, पुरी हा जर दिसला की त्याच्या कमरात अशी लात घालायची. आणि ते पळत आले आणि जे एक लात मारली तर मी पाण्यामध्ये नाही का आपण पोहताना असं सुरू मारत, तसं डायरेक्ट वर्गातून बाहेर आणि असं म्हणारे बस बस, असं संकोचन बसू नको, व्यवस्थित बस. मग मॅडम पाणी वगैरे घेऊन आल्या आणि त्या मॅडमने ओळख करून देताना सांगितलं, हे माझे विद्यार्थी होते बरं का, खोडकर होते, व्रात्य होते, पण मनानं खूप चांगले होते. बस तेवढं एक वाक्य, शिक्षकांचं एक वाक्य आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडवतं पहा. मॅडम म्हटल्या की हे मुलं खोडकर होते, व्रात्य होते, पण मनानं खूप चांगले होते. त्या वाक्यानंतर आम्ही कितीही वेळा ठरवलं की आपण वाईट वागायचं, पण नाही वागता आलं. कारण ते वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या शिक्षकांचा विश्वास आपल्या बरोबर आहे का, ही माझे मुलं मनानं खूप चांगले आहेत. आपले मनाची मशागत शिक्षक अशा प्रकारे करत असतात बघा. कधी तुम्हाला रागवलं असेल, मारलं, इथं आलात, शाळा ही आपली माऊली असते, आवडते मज मनापासून ही शाळा, जशी लाविते लळा तशी माऊली बाळा. आई जसं आपल्याला लळा लावते ना, तशा प्रकारे शाळा आपल्याला लळा लावत असते. आणि मग आपल्या शाळेमध्ये काय हवं काय नको हे पाहण्याची जबाबदारी आता तुमची आहे. कदाचित एक एक जण आमचं जरी सर गेलेत याची खंत तर सदैव आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. पोडवरे सरही रिटायर झाले, आणखी 1-2 वर्षांनी 4 वर्षांनी हळूहळू एक एक जण काढता पाय घेणार आहेत आणि नवीन माणसं येतील. अशा वेळेस आपल्याला शाळेकडून काय पाहिजे आणि आपण शाळेचं काय देणं लागतो ही जाणीव सदैव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्यासाठी वारंवार असे मेळावे होणं गरजेचं आहे. आपण बघा रतिबाचं दूध घेतो, तर ते दूध घेताना आहे ना त्यांनी माप टाकलेलं असतंय आणि त्या मापाकडे आपलं लक्ष न, आणि त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की असे 4 पेढे रोज मिळवायचे, फ्री मध्ये करायचे. शैक्षणिक वर्ष 2008-9 10वीची बॅच बरोबर ना, त्यांनी आज या ठिकाणी जे स्नेह मेळावा या विद्यालयात साजरा केला करत आहोत आपण. तर पहिलाच असा कार्यक्रम आम्ही नोकरीला लागल्यापासून
आज होतोय तो तुम्ही घडून आणलाय आणि म्हणून या तुम्हा सर्वांचे मी गुरुकृपा शिक्षण प्रसारक मंडळ या आपल्या संस्थेच्या वतीने आणि संत भगवान बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जेव्हा आपण एकतर उशीर झालाय, माझा एखादा मित्र 12वीचा किंवा कॉलेजला असताना तो अचानक कुठेतरी फेसबुकला दिसतो, फोटो बघतो, आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र येतो, मग एकमेकाचे नंबर आपल्याला मिळायला लागले. तसं तुम्ही प्रयत्न केला. तुमच्यातल्या लक्ष्मण सानप असेल, कृष्णा असेल, पांडुरंग असेल, यांना निश्चित कष्ट पडलं असेल. कारण 10 लोकांना एकत्र गोळा करायची सोपी गोष्ट नाही. तर तुम्हाला नंबर कुठे आहेत, कोण कुठे आहे, कोण काय करत आहे, हे सगळा शोध घेऊन तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तो कौतुकास्पद आहे. आणि म्हणून हे शक्य काय झालं तर आपल्या मोबाईलमुळे झालं, कधी फेसबुकमुळे झालं. आता ही पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल, म्हणजे आता तरी अँड्रॉइड आले, पहिले फक्त आवाजाचे होते, ते दिसायचे पण आले नाही का. 4G होते, 5G आले, आता 6G येतील. काय काय होईल काही सांगता येत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. माणूस बदलत असतो, प्रत्येक व्यक्ती बदलत गेली. मला तो तसा नसता ओळखला, मला तो तसा ओळखला असता का? अजिबात. मग त्यावेळेस तुम्हाला दाढी असायची का? नाही. मग हे परिवर्तन जे आपलं शारीरिक परिवर्तन होतं ते वयामानानुसार होत असतं. आता आमच्यात फारसा काही बदल होत नाही, तरी वाटतं 1-2 मुलींनी काही आणि कोणतरीची असं तब्येत फार खराब झाली, म्हणजे याचा अर्थ त्यांच्या लक्षात येते की आता आपल्यात जास्त बदल होत नाही, पण तब्येत म्हणजे वजन कमी झालं. पहिलं भलं नाही का, तब्येत जास्तच होती, आता 4-2 किलो का कमी झाली असेल असं त्यांना जाणवलं असेल. तर आम्ही सगळ्याला ओळखू शकत नाही. तुम्हाला काय फार आवड का माहिती ओळखायची? निश्चित माझ्याकरता तरी आहे. एक मुख्याध्यापक म्हणून त्याला शैक्षणिक जी जबाबदारी आहे ती कमी असते. मग एखादं तुम्ही 8वीला आलात तर 8वीला माझा तासच होत नव्हता, बरोबर? माझं सांगतो ना तुम्ही. फक्त 9वीला आला थोडा तास वाढतो, 10वीला आला माझ्याकडे एखादा विषय असतो, दिवसाला 1 तास होतो. कधी काही ऑफिसचं काम आलं तर तोही बुडून जातो. आणि म्हणून तुमचा आणि आमचा संपर्क, एक तर हुशार विद्यार्थी, एक तर फार नाठाळ विद्यार्थी, खोडकर विद्यार्थी, महिने एक शिक्षक म्हणून काम करण्याचा योग आला. तो आनंद महाविद्यालय, आनंद कॉलेज ऑफ सायन्स, तिथे की इंग्रजीचा विषय असायचा. फार फार तर 1-2 किंवा 3 तासिक असायचा, CHB क्लॉक आवर बेसिस. तिथे मला जाण्याचा प्रसंग आला. डायरेक्ट SY-BSCच्या विद्यार्थ्याला शिकवायची सुरुवात झाली. म्हणून मी तुम्हाला म्हणायचो दाढी मिशावलेला मारलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणायचो. ते 2 महिन्यानंतर मी आमच्या टायमाचे बोलणार सर, त्याच माझ्या नंतर होते, पण त्याच कॉलेजला जनता महाविद्यालय त्या कॉलेजचं नाव होतं, आता बाबूजी आवड महाविद्यालय नाव आहे. तर तिथं होतो, तिथे विद्यार्थी होतो. एक शैक्षणिक वर्ष मला त्या ठिकाणी सिनियर कॉलेजला FY SY TYला काय खडू वगैरे असेल तर थोडा एखादा बेल होणार. समजा इथून काही अंतर असायचं बरंच, तिकडे काही तास असायचे, त्या तासाला बेल होणार तर शिक्षक आज जाणार. आणि मला त्याचा प्रभाव पडलेला होता. मग मला ते आवडायचे. आपल्याकडे रोल मॉडेल असतं काहीतरी. आता तुम्ही उल्लेख केला आणि बांगरच्या सरच्या नशिबावर मारत दिसला आहे की नाही. एक प्रशासक प्रमुख म्हणून आता तुम्हाला खरं सांगू का, मुख्याध्यापक हा कधी काय म्हणतो विद्यार्थ्याचा कोणता शिक्षक आवडता शिक्षक नाही होऊ शकत, कधी होऊच शकत नाही. आणि आता काही पहिल्यासारखं एवढं आम्ही हाणत नाही. आता नंतर त्याला विचारा
काळ वेगळा होता. सरांनी सांगितलं शेडी वाजे छमछम विद्याई टपू. हा आमच्या काळात, आमच्या पूर्वीच्या काळात जास्त मार खावा लागायचं, तितकी त्याच्या सुधारणा व्हायची. आता बालमानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र सांगतं तू विद्यार्थ्याला मारू नका, त्याला सांगा तू हुशार आहेस आणि अभ्यास कर, 50% पडले तरी मला फार हुशार आहे बरं बाळा, असं करून त्याला सुधारायचं. असे बालमानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला आता सांगतंय. आणि म्हणून शासनाने तो बदल केलाय. आता एकूण ते एक लेकर येतं, एखादा आला ए माझं एकूण ते काय करायचं तुम्हाला, शिकण नाही तर घरी जनावर वळी. आम्ही म्हणतो जाऊ द्या ना, काय करायचं मारून. परंतु आम्ही तुमची नावं आजही घेतो. आजही ते पूर्वीच्या काळाचे विद्यार्थी, पहिल्या काही बॅचचे विद्यार्थी फोन आला पाहिजे, ए माझी गाडी उद्या घेतली पाहिजे बरं का तू, ते म्हणला पाहिजे नाही 10 पुढे जाऊ. पैसे कमायला लागत नाही काय, कुठल्या गोष्टीत जाय आपल्याला टॉपचं व्हायचंय, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं. त्याच्यानंतर बर्डे वसंत आहे, ते थोडा तो कंपनीमध्ये आहे नगरला. कुठली कंपनी आहे? स्नायडर कंपनी आहे, MIDC मध्ये आहे. हो छान, तिथेच राहतो मध्ये, बांधकाम क्षेत्रात काम करतोय. करिअर कुठल्या क्षेत्रात असू शकतं, चांगली गोष्ट आहे. गोरडे संदीप, मला असं वाटतंय तुम्ही उल्लेख केला, अतिशय चांगली गोष्ट आहे. मार्कंडे रामनाथ आहे, हो तो बी या ठिकाणी. आपला पारंपरिक व्यवसाय शेती आहे, आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. तो पण शेती करतोय, आधुनिक शेती करायची, नेहमी चांगली शेती करायची आणि आपलं यश संपादन करायचं. मार्कंडे सुरेश, बरोबर नांदेड कालचे, हा ती छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते. हो, मग तिचे मिस्टर ऑर्केस्ट्रामध्ये आहेत, कलागुणाला वाव आहे त्या ठिकाणी, चांगली गोष्ट आहे. विद्यार्थिनी होती मादळमोळी येथे, तिचं माझं कृषी सेवा केंद्र आहे, तिकडे आल्यावर नक्की या ठिकाणी आपले शेती क्षेत्रात चांगलं कार्य करतोय. ठीक आहे. श्रीकृष्ण आहे, त्यांनी चांगलं भाषण बऱ्याच वेळा आता माझ्यासारखं दिलंय. हा सिद्धार्थ केशर, ते तुमची यादी आहे, मला काय त्याला ओळखतोय मी चांगलं, पण नाव आता कुठे येते, यादीवर चाललोय मी सगळं. सिद्धार्थ केशर आहे, आल्या मला भेटला पहिला तो. हो, त्याचा एक भाऊ पण होता. हो ठीक आहे. तर तुम्ही आलात, सर्व शिक्षक आणि तुम्ही. आभार परक्यांचे मानायचे असतात, हे तुम्ही आपलेच आहात. आभार मानू नयेत तरी तुम्ही एवढा वेळ दिलाय, अमूल्य वेळ दिलाय आणि खूप उशीर पण झालाय. आभार मानण्या अगोदर एक सांगायची गोष्ट अशी की प्रत्येकाचे गुण खूप वेगळे, सांगायला खूप उशीर झालाय. तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की नक्कीच आम्ही आमच्या आयुष्यात चांगल्या परिस्थितीने, चांगल्या तऱ्हेने आणखीन यशस्वी होऊ. याबद्दल कुठेही कोणाबद्दलही तीळ मात्र. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि